नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या ग्रामीण रोजगार योजनेचे नामकरण पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मनरेगा नावाची एक स्कीम होती, मनरेगा नावाची एक योजना होती, त्याचं या ठिकाणी नामकरण पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी तिसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर अमेरिका आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? तर चायना आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? आपला भारत देश आहे. कोणत्या निर्देशांकमध्ये? आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन निर्देशांक जे काही प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक मध्ये 9वा क्रमांक. जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक मध्ये जगामध्ये अव्वल शहर आहे लंडन. याच जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक मध्ये भारतामध्ये अव्वल आहे बेंगलोर. विकासाची वचनबद्धता निर्देशांक मध्ये 36वा क्रमांक. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 128 क्रमांक. ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक. ग्लोबल पेन्शन इंडेक्सच्या बाबतीमध्ये 45 क्रमांक. जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक मध्ये 86 क्रमांक. आणि AI व्हायब्रन्सी निर्देशांक 2025 मध्ये 36 क्रमांक. बरेच जण म्हणत आहेत की सर इयरबुक नेमकी कशी खरेदी करायची? तर लक्षात घ्या, आपली ही जी काही इयरबुक आहे ती जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. बरोबर? तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा, त्या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव सर्च करा, करंट अफेअर्स मराठी. अशा प्रकारचा लोगो येईल. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लॉग इन केल्या केल्या तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी ही लिंक दिसेल 2025 इयर बुक. बरोबर? याला जेव्हा तुम्ही क्लिक करताल, बरोबर की नाही, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे हे दिसून येईल. त्याच्यासोबत 5-6 या ठिकाणी सॅम्पल पेजेस सुद्धा मी दिले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. इयरबुकची क्वालिटी बघायला मिळेल, कंटेंट बघायला मिळेल. बरोबर? या ठिकाणी तुम्ही इयरबुक खरेदी करू शकता. बाय नाऊला क्लिक करून 100 रुपये किंमत इयरबुकची आहे. ही इयरबुक तुम्ही आजपासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत खरेदी करू शकता. सर्वांना इयरबुक ही 1 जानेवारी 2026 ला संध्याकाळी 7 वाजता मिळेल. तुम्ही ही इयरबुक तुमच्या ॲप्लिकेशन मधून मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करू शकता आणि ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स देखील काढू शकता. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे, ही जी काही PDF आहे ही तुम्हाला 1 जानेवारी 2026 ला संध्याकाळी 7 वाजता मिळेल, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला डिसेंबर महिना देखील ऍड करायचा आहे. बरोबर? आणि 1 जानेवारी 2026 च्या अगोदर या इयरबुकची किंमत 100 रुपये असणार आहे आणि 1 जानेवारी 2026 च्या नंतर या इयरबुकची किंमत ऑटोमॅटिकली 200 रुपये होणार आहे. एवढी मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. कोणत्या राज्य सरकारने महाक्राईम OS AI लॉन्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाक्राईम्स OS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, हे जे काही उत्तराखंड राज्य आहे त्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचं पोर्टल सुरू केलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे पोर्टल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ऑफर केलेल्या कल्याणकारी योजनांची व्यापक माहिती प्रदान करणे हे या पोर्टलच्या मागचा उद्देश आहे. सोबत पात्र नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि वेळेच्या आत लाभ मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे, इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे. कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं? उत्तराखंडने. नाव काय आहे पोर्टलचं? मेरी योजना. बरोबर. तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. डिसेंबर 2025 मध्ये जोस अँटोनियो कास्ट कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवडले गेलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिली नावाचा एक देश आहे. त्या देशाचे या ठिकाणी नवीन पंतप्रधान, माफ करा, नवीन राष्ट्रपती, अध्यक्ष, प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी जोस अँटोनियो कास्ट यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आपण आपल्या चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, त्या देशाची राजधानी काय आहे, त्या देशाचं चलन काय आहे, याच्यावरती एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता. त्या ठिकाणी प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी हे व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि ही जी काही सगळी माहिती असते ही ऑलरेडी आपण इयरबुक मध्ये सुद्धा दिलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिले स्वायत्त शिपयार्ड कोठे स्थापन झालेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जगातील पहिलं स्वायत्त शिपयार्ड या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. ऑटोनॉमस शिपयार्ड असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणताल की सर हे जे काही पहिलं स्वायत्त शिपयार्ड आहे हे नेमकं याचा अर्थ काय? थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. लिहून घ्या. या प्रकल्पामुळे संरक्षण आणि व्यावसायिक सागरी क्षेत्रातील स्वदेशी क्षमतांमध्ये लक्षणीय बळकटी येईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. तसेच स्वायत्त महासागर तंत्रज्ञानामध्ये भारताला जागतिक आघाडीवरती देखील या ठिकाणी स्थान मिळेल. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर पृष्ठभाग आणि पृष्ठभागाखालील स्वायत्त प्लॅटफॉर्म विकसित करणे जेथे AI, रोबोटिक्स आणि रिअल टाइम डेटा वापरला जाणार आहे. आणि याच्या मागचं महत्त्व काय आहे? तर भारताची सागरी तंत्रज्ञान क्षमता वाढवणे आणि संरक्षण व व्यावसायिक क्षेत्रासाठी स्वायत्त प्रणाली विकसित करणे एवढ्या उद्देशाने या ठिकाणी जगातील पहिलं हे स्वायत्त शिपयार्ड या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. कुठे? आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय जनता पक्ष भाजप तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नितीन नबीन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नितीन नबीन असं त्यांचं नाव आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, लेटेस्ट जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. पहा, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष आहेत एस राधा चव्हाण. NCC संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक बनलेत विवेक त्यागी. दिल्ली पोलीस आयुक्त बनलेत सतीश गोलचा. भारतीय नौदलाचे 40वे मटेरियल प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार. बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनलेत प्रेमकुमार. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाअधिवक्ता बनलेत मिलिंद साठे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत कलिकेश सिंग देव. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी संगीता बरुआ पिशारोटी यांची नियुक्ती. भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत राजकुमार गोयल. भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेत नितीन नबीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बंद पडलेल्या कार्बिगाहिया औष्णिक वीज केंद्राच्या परिसरामध्ये भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बंद पडलेल्या कार्बिगाहिया या औष्णिक वीज केंद्राच्या परिसरामध्ये भारतातील पहिलं पॉवर म्युझियम या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारे हे भारतातील पहिलं आणि जगातील 4थं अशा प्रकारचं संग्रहालय असेल. पटना आणि प्रमुख सरकारी आस्थापनांना वीज पुरवठा करण्यासाठी 1930 मध्ये ब्रिटिशांनी कार्बिगाहिया पॉवर प्लांट या ठिकाणी बांधलेला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. डिसेंबर 2025 मध्ये
युनेस्कोने त्यांच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज ज्याला म्हणता येईल GNLC मध्ये किती नवीन शहरे जोडलेली आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. एकूण या ठिकाणी नवीन 72 सिटीज 72 शहरे या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. सर्वप्रथम 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. GNLC म्हणजे फुल फॉर्म काय? ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज, बरोबर. एकूण सदस्यता 91 देशांमधील 425 शहरांपर्यंत पोहोचलेली आहे. 2025 पर्यंत 3 भारतीय शहरांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तेलंगणामधील वारंगल शहर आणि केरळमधील 2 शहर आहेत. एक आहे त्रिशूर आणि दुसरं आहे निलांबूर, बरोबर. तर हे 3 भारतीय शहरे युनेस्कोच्या GNLCचा एक या ठिकाणी भाग बनलेले आहेत. आणि GNLC म्हणजे काय? तर या ठिकाणी काय म्हणता येईल? ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज. अशा प्रकारचे प्रश्न 100% या ठिकाणी विचारले जात असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्सने दिलेला 2025चा ICTP पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तितस चंदा आणि स्थिरादी रॉय यांना या ठिकाणी 2025चा इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्सने दिलेला ICTP पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आला आहे. कशासाठी? हा पुरस्कार कंडेन्स्ड मॅटर आणि क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्सच्या इंटरफेसवर क्वांटम मल्टीबॉडी सिस्टीमच्या सिद्धांतातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ICTP पुरस्कार यांना या ठिकाणी देण्यात आला आहे. कोणाला? तितस चंदा आणि स्थिरादी रॉय यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब हिरोईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी. आलिया भट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पहिला आशियाई लिजेंड्स कप कोठे आयोजित केला जात असतो? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये एशियन लिजंड कप या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पहा तुम्ही लक्ष द्या, 2025 मध्ये ना जर आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार केला तर 100 पेक्षा जास्त या ठिकाणी महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत. ज्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं, त्याच्यातील उपविजेता कोण ठरलं, कितवी आवृत्ती होती, कोठे आयोजन करण्यात आलं होतं, अशा प्रकारचे बरेच कन्फ्युजिंग करणारे प्रश्न या ठिकाणी एक्झाममध्ये आजकाल विचारले जात आहेत. याच्यावरती सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. ही सुद्धा माहिती आपण इयरबुक मध्ये देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तरी सुद्धा आपण आता या ठिकाणी अजून एक नवीन व्हिडिओ तयार करू, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धा आपण कव्हर करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. भारत सरकारने खोबऱ्यावरील किमान आधारभूत किमतीमध्ये किती वाढ केलेली आहे MSP दरामध्ये? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 445 रुपये, बरोबर. आणि या वाढीचा उद्देश काय आहे? तर नारळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आणि फायदेशीर मोबदला देणे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी खोबऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे एवढा याच्या मागचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने या ठिकाणी भारत सरकारने जे खोबरं असतं त्या खोबऱ्यावरील किमान आधारभूत किमतीमध्ये या ठिकाणी 445 रुपयानं या ठिकाणी वाढ केलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 99 क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? नाशिक, पुणे, सातारा की दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी,
11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबरला विजय दिवस. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबरला किसान दिवस. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?